कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे। पंचगंगा नद्यासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील आता घट व्हायला सुरुवात झालेली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जे काही प्रमुख मार्ग बंद होते ते देखील आता पूर्ववत सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। काल सायंकाळी कोल्हापूर गगनबावडा या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आता कोल्हापूर रत्नागिरी हा एक प्रमुख मार्ग जो बंद होता तो देखील आता सुरू झाल्याचं बघायला मिळते। आता मी आहे केरली परिसरामध्ये आणि पंचगंगा नदीचं पाणी याच केरली सह परिसरामध्ये आलेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या मार्गावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली होती। या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली होती। खरं तर बुधवारी रात्रीपासून ही सगळी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली होती। मात्र आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरची वाहतूक देखील सुरळीत करण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवर देखील आपल्याला बघायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 42 फूट 4 इंचांपर्यंत खाली आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या 24 तासात जवळपास 1 फुटाने हे पाणी कमी झालेले आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा कोल्हापूरकरांसाठी म्हणावा लागेल। विशेष म्हणजे राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे। जवळपास राधानगरी धरण क्षेत्रात देखील पाऊस थांबलेला आहे आणि त्याचा देखील परिणाम म्हणून आता पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होताना दिसते। त्याचबरोबर जे काही प्रमुख मार्ग बंद झालेले होते ते देखील आता वाहतुकीसाठी खुले होत आहेत। या सगळ्या मार्गावरची वाहतूक सुरळीत होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।